आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आव्हान केलं होतं बिनविरोधसाठीचं 14 तारखेला कारखान्याच्या कार्यस्थळावरतीच क्लब हाऊसच्या प्रांगणात ज्यांची कोणाची इच्छा असेल हा कारखाना बिनविरोध व्हावा त्यांनी यावं ही एक विनंती केली होती, आवाहन केलं होतं। आणि कालच्या त्या बैठकीला जवळपास सर्वच पॅनलचे प्रमुख आणि त्यांचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी हे आलेले होते। त्यामध्ये मला कालच्या मिळालेल्या माहितीनुसार किंवा तिथे ज्यावेळेस आम्ही आढावा घेतला त्यावेळेस कृती समिती काय तिथे आली नाही, बाकीचे सर्वजण तिथे आले होते। आणि काल एकंदर सगळ्यांची चर्चा केल्यानंतर बिनविरोध करत असताना कुणाला संधी द्यावी कुणाला नाही, प्रत्येक जणाची जर भूमिका असेल की बिनविरोध करत असताना आम्हाला मेजॉरिटी द्या आणि मग बाकीच्या जागा वाटून द्या, तर ते शक्य होणार नाही। आज जर आपण ही निवडणूक कारखान्याच्या हितासाठी आणि आपल्या तालुक्याच्या सर्व सभासदांच्या हितासाठी म्हणून विचार केला तर कारखाना वाचला पाहिजे ही आमची भूमिका आहे। त्यामुळे आम्ही जरी पॅनल केलेला असला तरीही आज मी ज्या पक्षात काम करतो तो भारतातला नाही तर जगातला एक नंबरचा पक्ष म्हणून गणला जातो। आणि मग अशी परिस्थिती असतानाही आम्ही सगळ्या दृष्टीने सक्षम असताना फक्त कारखान्याचं आणि तालुक्याचं हित बघता ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची भूमिका होती, आजही आहे। परंतु कदाचित काही लोकांना ती भूमिका पटत नाहीये, काहींना त्या निवडणुकाच करायच्या, तरीही शेवटचा पर्याय म्हणून, कारण मला कारखाना वाचवायचा आहे। आम्हाला निवडून येऊन तिथे फक्त कारखान्यावर जाऊन बसायचं असतं तर आम्ही म्हटलं असतं नक्की आम्हाला निवडणूकच करायची। परंतु माझी वैयक्तिक भूमिका जी आहे, मी माझ्या सहकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि आमची भूमिका बिनविरोध बाबत आम्ही ठाम आहोत की बिनविरोधलाच आपण प्रायोरिटी देऊया। तर त्या अनुषंगाने मी काल सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर ज्या अडचणी मला यामध्ये जाणवल्या त्यातून मी एक असा निर्णय घेतोय की मी स्वतःच त्या बिनविरोधसाठी प्रक्रियेसाठीची सुरुवात, कारण मी आवाहन केलं होतं त्या आव्हानाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला। फक्त बिनविरोध यापूर्वी आपल्याकडे फार कमी संस्था बिनविरोध झालेल्या आहेत, त्यामुळे आपल्या लोकांना बिनविरोध करताना मागे पुढे यावं लागतं। कदाचित 2 पावलं आपण मागं आलं पाहिजे, तालुक्याच्या हिताचा विचार केला पाहिजे, ही भूमिका अजून नेते मंडळींना असेल, काही इच्छुक उमेदवारांना असेल पूर्णपणे पटत नाहीये। त्यांना कदाचित असं वाटत असेल सत्यजित कदमलाच तिथं सगळं ताब्यात पाहिजे। तर माझी स्पष्ट भूमिका आहे, बिनविरोध करण्यासाठी मी ज्यावेळेस पुढाकार घेतोय तर सगळ्यात पहिला विड्रॉल मी माझा आत्ता या ठिकाणी जाऊन करणार आहे। आणि यातून विड्रॉल झाल्यानंतरही माझी स्पष्ट भूमिका आहे की विड्रॉल माझा स्वतःचा केल्यानंतर, माझा अर्ज माघारी घेतल्यानंतर मी बाकी प्रत्येक नेत्याला जाऊन भेटणार आहे आणि बिनविरोधसाठी परत एकदा साकडं घालणार आहे। आणि जर खरंच बिनविरोध केला तर कदाचित जे संचालक मंडळ येईल, जे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक तिथे असतील त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून जिथं कुठं जिल्हा बँक असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, अन्यथा अजून काही वेगळ्या गोष्टी असतील कारखाना वाचवण्यासाठी, त्या प्रत्येक ठिकाणी त्या सर्वांच्या पुढे राहून मी काम करेन हा शब्द मी आपल्या माध्यमातून देतो। ज्येष्ठ आहेत बरेच जण, मग तुम्ही सगळ्यात कमी वयाचं असताना आव्हान केलं बिनविरोध करा, याला ज्येष्ठांकडून काही असेल हे जाणवलं तुम्हाला काय? या आताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जेवढ्या कुठे उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत यामध्ये मला असं वाटतं की कदाचित सगळ्यात वयाने कमी मीच असेल। परंतु आम्हाला अपेक्षित होतं बिनविरोधसाठी कुणीतरी ज्येष्ठ इच्छुक उमेदवार असतील, नेते मंडळी असतील, हे प्रयत्न करतील। वाट बघितली, काही झालं नाही म्हटल्यावर आपल्याच माध्यमातून एक 3 दिवसांपूर्वी 4 दिवसांपूर्वी आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसादही चांगला मिळाला। परंतु कदाचित काही नेते मंडळी असतील की ज्यांना त्या भूमिकेत जायचंच नाहीये, कारखाना वाचावा ही भूमिका कदाचित नसेल तर तिथं असलेल्या बाकीच्या ज्या काही शिक्षण संस्था आणि या असतील त्याच्यावर डोळा असेल तर मग त्यांचा बिनविरोधकडे कल नक्कीच नसेल, असं वैयक्तिक माझं मत आहे। आणि ज्याला वाटतं खरंच कारखाना चालू झाला पाहिजे, आपला कारखाना हा खूप अडचणीत आहे आणि तो चालू करायचा असेल तर सर्वांनी मिळून एकत्र येऊन काम केलं तर ते शक्य आहे। अन्यथा निवडणुका झाल्यावरती जो निवडून येईल
बाकीची सगळी मंडळी त्याला फक्त आणि फक्त त्रास द्यायचा प्रयत्न करतील, त्याच्यापासून त्या कारखान्याला ऊस कसा मिळणार नाही यासाठी बाकीची मंडळी प्रयत्न करतील आणि त्यातून कारखान्याच्या अडचणी अजून वाढतील. त्यामुळं मला अपेक्षित होतं की ज्येष्ठांनी त्यात पुढाकार घ्यावा, परंतु ज्येष्ठांनी न घेतल्यामुळे मला घेण्याची वेळ आली आणि मी पुढाकार घेतल्यानंतर मला एक जाणवलं की इच्छुक उमेदवार बऱ्यापैकी किंवा काही नेते मंडळी असतील यांचा बऱ्यापैकी तिथे सपोर्ट मिळाला. त्यांनी काल पॉझिटिव्ह भूमिकाही घेतली, परंतु काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांमुळे जर ती निवडणूक लागत असेल तर कदाचित मी माघार घेतल्यानंतर त्यांना सुबुद्धी देवाने दिली आणि तेही या प्रक्रियेत सामील झाले तर कारखाना आपला कदाचित वाचू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. आत्ताच तुम्ही सांगितलं का मी उमेदवारी अर्ज मागे घेणार, मग आता तुम्हाला कोणी ज्येष्ठांनी सांगितलंय का तुम्ही अर्ज मागे घ्या, तुमची अडचण तयार होत आहे? मला कुणीही सांगितलेलं नाही अर्ज माघारी घ्या, परंतु बिनविरोधचा मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे बिनविरोधचा नारा मी दिला, मी आवाहन केलं. त्या आव्हानाला प्रतिसाद मला जो मिळाला त्यामध्ये मी त्या प्रमुख भूमिकेत असल्यामुळे मी जर कदाचित बिनविरोध करताना कोणाला तरी जागा कमी घे आणि जास्त घे सांगायला गेलो तर कदाचित त्याचा असा अर्थ काढला जाऊ शकतो की मी एका पॅनलचा उमेदवार आहे, पॅनलचा प्रमुख आहे आणि त्या भूमिकेतून मी माझ्या पॅनलसाठी किंवा माझ्या लोकांसाठी जास्तीच्या जागा मागतोय. तर माझं ते म्हणणं नाहीये. त्यासाठी सगळ्यात पहिला विड्रॉल मी माझा स्वतःचा करतोय आणि त्याच्यानंतर बिनविरोधसाठी प्रत्येक नेत्याच्या गरज लागल्यास पाया पडून, माझं घरचं काम नाहीये, हे तालुक्याच्या हिताचं काम आहे. त्यामुळे कुणाकडेही जाऊन त्याच्या पाया पडायला मला कुठलाही कमीपणा वाटणार नाही. प्रत्येकाला जाऊन विनंती करेल की आपण तालुक्याच्या हितासाठी 2 पावलं नक्की माघार घेतली पाहिजे आणि ती घ्या. जर कारखाना बिनविरोध झाला तर राज्य शासन व केंद्र शासन हे सहकार्य करणार का? कारखाना बिनविरोध झाला तर राज्य शासन आणि केंद्र शासन मदत करणार त्यापेक्षा जिल्हा बँक, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याकडून ज्या काही मदतीची अपेक्षा असेल ती मदत मिळवण्याचा प्रयत्न मी त्या संचालक मंडळाच्या बरोबरीने करेल. परंतु त्यामध्ये काही लोक सांगतात बाकीच्या कारखान्यांना पैसे दिले तसं सरकार आपल्यालाही पैसे देईल, परंतु त्याला नियम अटी आहेत. त्या नियम अटीचा जर अभ्यास आपण केला, जसं कुणीतरी सांगतं मी देतो 50 कोटी, कुणीतरी म्हणतं मी देतो 100, कुणीतरी म्हणतं मी देतो 200. 200 रुपये आपण लवकर कुणाला देत नाही, 200 कोटीची भाषा आपण करतो. आणि त्या परिस्थितीत जर आपण विचार केला तर जिल्हा बँक असेल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडून जर आपण मदतीची अपेक्षा करत असलो तर आपल्याला तिथं काही नियम अटी आहेत. त्या नियम अटींना ग्राह्य धरून त्या नियम अटीमध्ये आपण जर बसत असलो तर मला असं वाटतं ते मदत आपल्याला नक्की करू शकतील. परंतु त्या नियम अटींमध्ये बसण्यासाठी किंवा अगदी कारखान्याला पीएफची अटॅचमेंट लागली अशी माझी माहिती आहे. म्हणजे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले कारखाना जर ताब्यात घ्यायचा झाला तर जिल्हा बँकेचे जवळपास 150 कोटी रुपये आणि आपले पीएफ आणि याचे जर विचार केला तर ते जवळपास 25 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 250 कोटी रुपये आपल्याला तिथं पहिले लागतायत. त्याचं काहीतरी मार्ग त्यातून काढावा लागेल तर कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात येईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा जिल्हा बँक असेल, जर कारखाना बिनविरोध झाला तर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून ताकद लावली तर मी नक्कीच त्यातला एक मेंबर असेल किंवा त्यातला एक घटक असेल की जो नक्की प्रामाणिकपणे या कारखान्यासाठी प्रयत्न करेल. जिल्हा बँक तुम्ही सांगितलं आता जिल्हा बँक मदत करू शकते, परंतु जिल्हा बँकेने आतापर्यंत नोटिसा काढून कारखाना विक्रीचा भाग निलावाची प्रक्रिया राबवत आलेला आहे. मग जिल्हा बँक मदत कशी करेल? जिल्हा बँक मदत करू शकते हा मागण्याचा जो उद्देश आहे, जिल्हा बँकेने कारखाना जप्तीची प्रक्रिया केली, त्यांच्या नियम अटीनुसार केलेली आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की इतर कारखान्यांवर जास्त कर्ज आहे, आपल्या कारखान्यावर तेवढं नसताना आपला बँकेने कारखाना जप्त केला. आपला कारखाना चालू होता का? जे कारखाने चालू आहेत त्यांना बँक आजही कर्ज देते, परंतु ते फेडू शकतात किंवा त्याचं काय असेल ते हप्ता भरतायत. आपला कारखाना एनपीए मध्ये गेला, आपल्या कारखान्याकडून बँकेचे कुठलेच पैसे मागे गेले नाहीत, त्यामुळे बँकेला ही कारवाई करावी लागली. त्याच्यानंतरची प्रोसेस की टेंडरही आपल्या कारखान्याचं चालवायला देण्यासंदर्भात बँकेने काढलं होतं. 3 वेळा ती टेंडर प्रोसेसही झालेली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत जर संचालक मंडळ निवडून आलं तर आदरणीय कर्डिले साहेब आपल्या तालुक्याचे आमदार आहेत
तेच जिल्हा बँकेला चेअरमन आहेत त्यांना विनंती करून त्यांच्या माध्यमातून इतर संचालकांशी बोलून राज्य सरकारचा त्यात सहभाग घेऊन आपण कारखाना परत संचालक मंडळाच्या ताब्यात मिळवण्यासाठी नक्की प्रयत्न करू शकतो आणि ती मदत जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्याला होईल ही मला खात्री आहे. मला वाचवायचं असेल तर आपण ही निवडणूक बिनविरोध करून सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. निवडणुका झाल्या 2 पार्ट्या होऊ, 3 होऊ, 4 होऊ, जे काही पॅनल होतील उद्या त्यातला कोणीतरी निवडून येणारे, कोणीतरी पडणारे आणि त्याचा राग मनात धरून त्या कारखान्याच्याच अडचणीत वाढ होणारे. जर आपण सर्वजण म्हणतो की आपली कामधेनू आहे तर मला असं वाटतं हा कारखाना वाचवण्यासाठी आपण ही निवडणूक बिनविरोध केली पाहिजे. नोटीसचा तसा काही विचार वगैरे नोटीसमध्ये काही करता येईल? जे संचालक मंडळ निवडून येईल तिथं जे संचालक मंडळ उद्या बसेल त्या संचालक मंडळाची सगळ्या संचालकांनी मिळून त्यात भूमिका घ्यावी लागेल. वन टाइम सेटलमेंट करायची आहे की अजून काही वेगळ्या प्रकारे जायचंय की अजून आपल्याला कुणाकडून पैसा उपलब्ध होणार आहे, तो कारखाना कसा चालवायचा आहे, ही सगळी भूमिका मला असं वाटतं ज्यांना कुणाला निवडणूक लढायची त्यांनी आधी मांडली पाहिजे, तर निवडणुकीत उतरलं पाहिजे. आता ज्यांनी फॉर्म भरले त्यातले काही 200 कोटी उपलब्ध करून कारखान्यात देणार आहात, त्याबद्दल काय म्हणतात? 200 कोटी माझं म्हणणं आहे त्यांनी मला आपल्याकडूनच कळतंय की जे काही अर्ज भरलेत त्यातले काही जण 200 कोटी रुपये उभे करून देणार आहेत. मला असं वाटतं बिनविरोध त्यांच्या ताब्यात आपण देऊ, फक्त त्यांनी पहिले 200 कोटीची तिथं पूर्तता करावी. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.